छत्रपती शिवाजी महाराज की जय। हिंदुत्व सम्राट सरसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कोणाचा? शिवसेनेचा। आवाज कोणाचा? शिवसेनेचा। हे केंद्र सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हे राज्य सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचूक हे गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणात बसले आहे। तुम्हा आमच्या सर्वांच्या पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ते उपोषण करत आहे, परंतु आज BJPने अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांना उचलून नेले आणि दवाखान्यात ॲडमिट केले। या लोकशाही मार्गाने आपल्याला आंदोलन करण्याचा संपूर्ण घटनेने अधिकार दिला असताना देखील हुकुमशाही पद्धतीने त्यांचं आंदोलन या ठिकाणी मोडण्यात आलं। या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ते शिक्षण मंत्री आहे ज्यांनी नीट फुटी त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे, तर त्यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे जाहीर करतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे या आंदोलनास आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवतो। सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जे दिल्लीमध्ये घडलेलं आहे, सोन हे जे उपोषणाला बसले होते 19 दिवसपर्यंत बसले, पुढे त्यांना उचलण्यात आले आणि वैद्यकीय कक्षात त्यांना दाखल करून घेतण्यात आले। हा झालेला एक लोकशाहीवर अन्याय आहे आणि ते तरुणासाठी लढत होते आणि जनजागृत करत होते त्याच्यासाठी त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या निषेधात आम्ही मनमाड शहर शिवसेनेच्याकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर तसं TTEची जी परीक्षेचा प्रॉब्लेम झाला होता त्याचे पेपर फुटी झाली होती, ते संदर्भात हा आंदोलन आमचं आहे, जेणेकरून या सरकारच्या भ्रष्टाचार सरकाराच्या कालावधीमध्ये सातत्याने पेपर फुटी होत आहे आणि तरुणांवर हा होणारा एक प्रकारचा अन्याय आहे आणि तरुणांची दिशा भरकटत चाललेली आहे। त्याला कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी आणि या भ्रष्टाचारी सरकारला कुठेतरी रोख बसण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। प्रश्नपत्रिका फुटली आणि त्याच्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं। अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि या सर्व बाबीकडे गांभीर्यपूर्वक शासनाने लक्ष वेधावसाठी सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहेत दिल्लीला आणि त्यांना कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांचं कुठल्याही प्रकारचं म्हणणं नाही ऐकून घेता त्यांना उचलण्यात आलं आणि दवाखान्यात भरती करण्यात आलं। या संपूर्ण बाबी या हुकुमशाही पद्धतीच्या आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं इथं निषेध आंदोलन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा त्वरित घेण्यात यावा अशी मागणी। शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मनमाड शहरात आणि केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करत आहे। जे आमचे वांगचूक साहेब सोनम वांगचूक साहेब आणि अभिजित दिपके हे 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते, आमरण उपोषण करत होते। काल केंद्र सरकारने दडपशाहीने हुकुमशाही पद्धतीने त्यांना ज्या पद्धतीने उचललं त्याचा आम्ही निषेध करतो व त्यांना पाठिंबा देतो व मागणी करतो की धर्मेंद्र प्रधानजी यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा आणि या देशाची माफी मागावी। हे बाबासाहेबाचं भारत आहे, हे गांधीजींचं भारत आहे, याच्यात लोकशाही चालेल, दडपशाही चालणार नाही, हुकुमशाही चालणार नाही। या हुकुमशाहीचं या दडपशाहीचं या BJP सरकारचं आणि जाहीर निषेध करतो। दोघं शिक्षण मंत्र्यांनी दोघांनी राजीनामा द्यावा ही आम्ही कडकडीची मागणी करतो व पुढं हे राजीनामा झाला नाही, वांगचूक साहेब आणि अभिजित दिपके यांची मागणी पूर्ण केली नाही, हे आंदोलन तीव्र स्वरूपात लोकशाही मार्गाने आम्ही करू शिवसेनेच्या माध्यमाने उद्धव साहेबांच्या आदेशाने।